सगळ्यांची सुट्ट्या संपल्या की आमच्या आहोंची सुट्टी सुरू होते. म्हटलं की चलो 2 दिवस फिरायला जाऊया. मम्मी पप्पांना घेऊन काहीतरी खरं तर खास कारण आहे या ट्रिपचं आणि आम्ही निघालो नाशिकला. समृद्धी महामार्गाचा प्रवास करून पहिले पोहोचलो आम्ही इगतपुरीच्या म्यानमार गेट बघायला. गेट इतकं सुंदर आहे, म्हणजे त्याच्यावरचं कोरीव काम आणि इतकं सुंदर तिथलं लोकेशन आहे, शांतता आहे. तिथे विपश्यना सेंटर आहे, त्यामुळे खूप शांतता आहे. छान गार्डन आहे. विशेष काही पाहण्यासारखं असं विशेष नाही आहे. छान सुंदर गार्डन आणि सिंपल आहे, पण हे गेट इतकं सुंदर आहे. खूप शांत वातावरण, छान हवा हे घेण्यासाठी तुम्ही तिथे नक्की जाऊ शकता. पावसाळ्याच्या दिवसात खूप छान वातावरण असतं आणि ही आमची मस्ती बघा. घरून मस्त जेवण तयार करून आणलं होतं आणि छान झाडाखाली बसून एकदम वनभोजनाचा स्वाद घेतला. इतकी मजा आली खरं तर खूप दिवसानंतर. नाशिकला आलेलो आहोत तर तपोवनात तर जायलाच पाहिजे. श्रीरामांचं दर्शन व्हायलाच पाहिजे. खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे. मूर्तीकडे पाहिलं की इतकं शांत वाटत होतं, म्हणजे खूपच सुंदर अशी ही मूर्ती बनवलेली आहे. तिथे गेल्यानंतर शूर्पणखेचं नाक कुठे कापलेलं आहे हे तर बघायलाच पाहिजे ना, तर आम्ही ते सुद्धा पाहिलं. असा होता आमचा नाशिक ट्रिपचा पहिला दिवस.